पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर 14 वर्षीय बालशेतकऱ्याचा आदर्श. आई वडील आणि 2 बहिणींच्या साथीने हळद लागवडीतून विक्रमी उत्पादन. विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातून एक दिलासादायक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील पारखेड या छोट्याशा गावातील 14 वर्षांचा गजानन प्रल्हाद गावंडे हा इयत्ता 9व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी बालशेतकऱ्याचा आदर्श ठरला आहे. ज्या बालवयामध्ये विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहेत, त्याच वयामध्ये गजाननला शेती करण्याचा हा छंद जडला आहे. त्यामुळे हा छंदच त्याचा आता लाखोच्या कमाईत परावर्तित झाला आहे. अल्पभूधारक कुटुंबातील या मुलाने शाळा करून भाडेपट्ट्याने शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आई वडील आणि 2 बहिणींच्या साथीने त्याने कांदा, हरभरा, भाजीपाला, तूर, सोयाबीन चे विक्रमी उत्पादन घेतले. आणि आता यावर्षी गजानन गावंडे या बालशेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीचा नवा पायंडा निर्माण केला आहे. एकीकडे शेतात उत्पन्न होत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. काही तर हताश होऊन आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत. मात्र या सर्व शेतकऱ्यांसाठी आता हा चिमुकला शेतकरी आदर्श ठरत आहे. नियोजनबद्ध शेती केल्यास निश्चित उत्पन्न मिळतं, हेच यातून दिसून येतं. मला माझ्या मुलाबद्दल एवढा अभिमान आहे की तो आज मोबाईलवर शेतीच्या बद्दल पाहते आणि त्याच्या शिक्षणाबद्दल पाहते. याच्यापेक्षा वेगळं तो काहीही पाहत नाही. आणि काहीही पाहत नसल्यामुळे त्याला त्याच्यातून प्रोत्साहन भेटते ते. आणि हे तुमच्यासारखे जे प्रोत्साहन देतात ते एक त्याला प्रोत्साहन भेटून त्याने एक मोठा हा निर्णय घेतला. मोठा निर्णय घेऊन तो आज हळद लागवड आमच्या शेतामध्ये करून राहिला. आमच्याजवळ शेती नसून आम्ही दुसऱ्याचं शेत करून ठोका देऊन त्याच्यामध्ये शेती करू शकतो. शेतकऱ्यांनी सुद्धा काहीतरी थोडंफार वेगळं करून त्यातून थोडीफार नफा मिळवा. नाहीतर हे शेतकरी असाच मरून राहिला ना. आम्ही आज आमच्या शेतामध्ये हळद लागवड करीत आहे. हळद लागवडीकडे जे आम्हाला हळद लागवडीची जे प्रेरणा मिळाली ती आम्हाला श्री गजानन ॲग्रो आणि दीपक बाप्पू देशमुख शिरसगाव येथील त्यांच्यामुळे मिळाली. त्यांनी आम्हाला बेने मोफत दिले. आणि जे गजानन ॲग्रोचे जे औषधी आहेत त्या सर्व आम्हाला म्हणजे चांगले आहेत. त्याचे जे रिझल्ट भेटतात ते बाकी औषधांपेक्षा कधी पण चांगलेच असतात. आणि हळद हे पीक चांगले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नफा सुद्धा चांगला मिळतो, उत्पन्न चांगले मिळते. आणि सोयाबीन, तूर, कपाशी विदर्भातले शेतकरी याच्याचकडे आहेत. पण ते आता पुढे चालून हळदीकडे वळले पाहिजे. हळद, अद्रक यांसारख्या पिकासारखे जर का सोयाबीन, कपाशी, तूर हेच जर का शेतकरी पेरत राहिला तर तो शेतकरी पुढेच जाऊ शकत नाही.